नमस्कार, मी श्रावणी. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रातील पहिली बातमी सोन्याच्या दराबाबतची. पश्चिम आशियातील अशांत परिस्थिती, मध्यवर्ती बँकांकडून होत असलेली सोन्याची खरेदी आणि चीनमधील खुंटलेला विकास यामुळे सोन्याचे दर दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत. गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार भारतासह आशिया खंडातील नागरिक सोनं मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असल्याने सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. याशिवाय विकसनशील देशांच्या मध्यवर्ती बँकांकडूनही मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करण्यात येत आहे. मागणी वाढल्यानं सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गेल्या 2 महिन्यात सोन्याच्या दरात 17% अधिक वाढ झाली. आता बातमी स्वस्त घरांच्या मागणीची. सोन्याप्रमाणेच बांधकाम क्षेत्रातही तेजी आहे. मात्र या तेजीत परवडणाऱ्या घरांची विक्री सातत्याने कमी होत आहे. 2024 वर्षातील जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान एकूण विक्री झालेल्या घराच्या वाट्यात परवडणाऱ्या घरांचा वाटा हा कमी होऊन 22% आला आहे, अशी माहिती प्रॉप टायगर या बांधकाम क्षेत्रातील ब्रोकरेज फर्मने दिली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2023मध्ये याच तिमाहीत एकूण घर विक्रीमध्ये किफायतशीर घरांचा वाटा हा 48% होता. आता पाहूयात घाऊक महागाईची आकडेवारी. घाऊक महागाईचा दर मार्च महिन्यात थोडासा वाढून 0.5% झाला आहे. गेल्या महिन्यात घाऊक महागाईचा दर हा 0.2% होता. यासंबंधीची आकडेवारी सोमवारी सरकारनं जाहीर केली. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर वार्षिक आधारावर मार्चमध्ये 0.53% वाढला, जो फेब्रुवारीमध्ये 0.20% होता. फेब्रुवारीमध्ये घाऊक कांद्यांचे भाव 29.22% वाढले होते, तर मार्चमध्ये हेच भाव 56.99% वाढलेत. खरीपातील कांदा येईपर्यंत कांद्यांच्या पुरवठ्यात कमतरता भासू शकते. दरम्यान बटाट्याच्या घाऊक किंमत निर्देशांकात फेब्रुवारीमध्ये 15.34% वाढ झाली आहे. आता बातमी इलेक्ट्रिक 2 व्हीलरची. इलेक्ट्रिक दुचाकी घेण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते. इलेक्ट्रिक 2 व्हीलर कंपन्यांनी किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. मुळात इलेक्ट्रिक दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्यांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानात घट झाली आहे. फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणजेच फेम 2 योजना 31 मार्च 2024 रोजी बंद झाली. त्याच्या जागी नवीन इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 1 एप्रिलपासून लागू झाली आहे. यामुळे एथर, बजाज, TVS आणि विडा सारख्या मोठ्या EV कंपन्यांनी त्यांच्या दुचाकींच्या किमतीत 16,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. ओला इलेक्ट्रिक या कंपनीनं अद्याप किंमत वाढीची घोषणा केली नसली तरीही ओलाकडूनही लवकरच किंमत वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आता बातमी काशी आणि अयोध्या प्रवासाची. IRCTCने पुण्यक्षेत्र यात्रेच्या नावाने अयोध्या काशीसाठी खास पर्यटन पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे अयोध्या काशी पुण्यक्षेत्र यात्रा पॅकेज बुक करू शकता. हे संपूर्ण पॅकेज 10 दिवस आणि 9 रात्रींसाठी आहे. यामध्ये तुम्हाला अयोध्येपासून काशी, प्रयागराज आणि पुरीपर्यंत अनेक प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्याची संधी मिळेल. भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे तुम्ही सिकंदराबाद, पुरी, कोणार्क, गया, वाराणसी, अयोध्या, प्रयागराज येथे चढू आणि उतरू शकता. संपूर्ण पॅकेजमध्ये तुम्हाला विविध ठिकाणी राहण्याची संधीही मिळत आहे. यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला वर्गानुसार 16,525 रुपये ते 33,995 रुपये द्यावे लागतील. आता वळूया हेल्थ ड्रिंक्सच्या बातमीकडे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं हेल्थ ड्रिंक्सच्या यादीतून बोर्नव्हिटासह इतर सर्व आरोग्यपेयांना काढून टाकण्याचा निर्देश ई-कॉमर्स कंपन्यांना दिले आहेत. कोणत्याही पेयाला आरोग्यपेय म्हणून घोषित करण्यात आलेलं नाही, असा निष्कर्ष राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं दिलेला आहे. त्यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांना प्लॅटफॉर्मवरून बोर्नव्हिटासह इतर सर्व आरोग्यपेय हे हेल्थ ड्रिंक्सच्या यादीतून काढून टाकावे लागणार आहेत. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथेच थांबूयात. पाहत राहा मनी 9 मराठी.